नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी रेसिपी घेऊन आलेले. हे तूप घेतलेलं आहे. सुटसुटीत एकदम मस्त रेसिपी शिऱ्याची रेसिपी करणार आहे आपण. 3 ते 4 चम्मच तूप घ्या. आता त्यात तुम्हाला केवढं करायचं हे मी पाव किलो रवा घेतलेला आहे, बारीक रवा. त्याला व्यवस्थित भाजून घेऊयात. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ टाकले की रेसिपीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा कशी झाली. बघा, व्यवस्थित पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. बघा, पूर्ण आपली रवा लालसर झालेली आहे. आता ह्यात अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे. म्हणजेच 1 वाटी रव्यात अर्धा ते पाऊण वाटी तुम्ही साखर टाकू शकता तुमच्या गोडनुसार. आणि ह्यात ड्रायफ्रूट्स टाकलेला आहे. याला पूर्ण व्यवस्थित अजून एकदा भाजून घेऊयात. म्हणजेच थोडासा हलवा. 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. जर तुम्ही शिऱ्यात दूध टाकल्यावर आवडत असेल तर दूध टाका, नाही आवडत तर पाणी टाका. एक नंबर शिरा होतो. ह्याला व्यवस्थित ढवळून घ्या. आता एकदम चिकट न होता एकदम सुटसुटीत मस्त अशी होतो. जसा देवाचा प्रसाद वगैरे बाहेर मंदिरात वगैरे भेटतो त्याच प्रकारे. पूर्ण रव्या जो असता आपला रवा ते पाण्यात शिजून जाते. पूर्ण एकजीव व्यवस्थित करून घ्या. व्हिडिओ लाईक केला नसेल तर अजून एकदा प्लीज बघून लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी आटले तर एकदम गॅस बारीक आहे. पूर्ण पाणी आटलेलं आहे. आता ह्याला वाफण्यासाठी ना आपल्याला झाकण लावून ठेवायचं. 5 मिनिट आपण हा प्रकारे झाकण लावून ठेवूया. तयार झाले आपली शिरा. एकदम सुटसुटीत, एकदम मऊसर, छान, एकदम प्रसादासारखा. प्लीज व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा कसा झाला. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वरती अजून एखादा चमचा तूप टाका. जेव्हा तुम्ही साखर टाकता त्या टायमिंगला 1 मिठाचा खडा टाकायचा विसरू नका. हे बघा, मस्त सुटसुटीत असं शिरा तयार झालेलं आहे. तर चला या खायला. नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. चला, बाय बाय.